प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला सलाम. या रविवारच्या दिवशी आपणास पुन्हा एकदा प्रभूने एकत्र आणलं, त्याची स्तुती करण्याकरता, त्याची आराधना करण्याकरता, त्याचं वचन ऐकण्याकरता. याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो महान आहे. पहा, स्तोत्रसंहिता याचं 3रं वचन काय म्हणतं? सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. होय, परमेश्वराचं नाम सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. परमेश्वराने या सर्व गोष्टी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात नमूद आहे, स्वतःच्या शब्दांनी अशा तयार केला. तो म्हणला प्रकाश हो, प्रकाश झाला. त्यांना लावून दिलेल्या नियमांनी ते आजपर्यंत धावत आहेत, उगवत आहेत, ऋतू येत आहेत, जात आहेत. मनुष्यालाही देवाने वचन दिलं आहे, शास्त्र दिलं आहे, पवित्र आत्मा दिला आहे, त्यानेच आपण चालणारे असे असलो पाहिजे. आपण त्याच्या नामाची स्तुती करूया. त्याचं नाव स्तवनीय आहे आणि नेहमी आपल्या मुखातून परमेश्वराची स्तुती करणारे आपण असलो पाहिजे. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ संध्या तू आम्हास दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या काल रात्रीपासून आज दिवसभर, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमचे मन दुखवले त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आणि होय, आज जे वचन प्रभूमध्ये जेवढे जेवढे ऐकतील त्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित कर, कार्यान्वित कर. त्या वचनानुसार तुझी योजना प्रत्येका ठिकाणी पूर्णत्वास ने. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूमध्ये तू ऐकलेल्या आहेस, पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि तुझाच पुत्र प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणता एक पित्या, आमेन. धन्यवाद देऊ त्या देवाच्या नावाला. आत्ताच आपण वचन ऐकलं, पहा, त्याचं नाव काय आहे? स्तवनीय आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत त्याचं नाव स्तवनीय आहे. होय, त्याचं नाव सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे, कारण की ते सर्वजण देवाची स्तुती करतात. ते सर्व परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या शब्दाने निर्माण झालेले आहे. तसेच तुम्ही आम्ही देवाच्या आत्म्याने प्रगट झालेले असे आहोत. देवाचा आत्मा आपल्या ठाई राहतो आणि तो देवाला हाक देतो, अब्बा, बाप्पा अशी. आपल्या ठाई जो आत्मा आहे तो देवाचा आहे. आणि आपण एक ना एक दिवस प्रभू येशूमध्ये जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याच्या सामोरं जाण्याकरता ढगावर असे उचलले जाऊ. आणि पहा, ख्रिस्त जन्म नाता सर्व ठिकाणी तयारी होत असेल. परमेश्वराची तीच योजना होती, जे पाप मनुष्याच्या जीवनात आज्ञाभंगामुळे आलं, ते पाप त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे शुद्ध व्हावं. आणि तो जसा उठवला गेला, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण उठवले जावं. आणि त्या ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो प्रत्येका ठिकाणी जन्म घ्यावा आणि तो नवी उत्पत्ती, त्या दोघांचा समेट होऊन नवा पुरुष तयार व्हावा, आत्मिक असा, त्याच्या पुत्राच्या प्रतिरूपाचा. ही देवाची योजना. तुमच्या आमच्या अपराधांकरता, पापांकरता तो क्षमाशील झाला. तो कसा झाला? क्षमाशील झाला. तो म्हणतो इर्मिया 31 मध्ये, मी तुमच्या पापांकरता काय होईल? क्षमाशील
होईल. आणि तो करार, नवा करार त्याने दिला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, की तो क्षमाशील झाला तुमच्या आमच्या पापांकरता. जगातील सर्वांच्या पापांकरता तो ख्रिस्त कैवारी प्रायश्चित्त असा आहे. होय, तो जगात यासाठी आला होता की जगातील सर्व मनुष्य पापांपासून मुक्त व्हावे. जी पापापासून मुक्ती पाहत आहे, स्वर्गात जाण्यासाठी मार्ग पाहत आहे, तो मार्ग तो आहे, तो विश्वासरूपी तारू तो आहे, तो दरवाजा आहे, तो मुक्ती आहे, तो शुद्धी आहे. होय, तो यासाठी या जगात आला होता, सर्वांच्या पापांकरता प्रायश्चित्त असा आला होता. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. होय, ते एकच नाव आहे पृथ्वीवर उंचावलं गेलं, ज्या नामासमोर परमेश्वराच्या नामाने प्रत्येक जण गुडघा टेक केलं असं वचन सांगतं. प्रत्येक डोळा त्याला पाहिले येताना ते एकच नाव म्हणजे प्रभू येशू, ज्याच्याद्वारे सार्वकालिक जीवनात प्रवेश परमेश्वराने दिला. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिदिया जहान को दिया. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिदिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे पहा, आसमां के नीचे म्हणजे पहा, स्वर्गाच्या या आकाशाच्या खाली एकच नाव आहे की सर्वात उंच केलं गेलं, ते म्हणजे प्रभू येशू. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर हुआ. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमीन पर जिसमें हम पाते उद्धार. होय, एकच नाव आहे की त्या नामामध्ये उद्धार आहे. उद्धार म्हणजे मुक्ती, तारण, पापापासून मुक्ती आणि तारण एकाच नामामध्ये आहे. ते नाम म्हणजे प्रभू येशू. आणि होय, ते विश्वास ठेवण्या इतकं विश्वासयोग्य तो आहे, ते नाव आहे. तो या जगात पापी लोकांस तारावयास आला होता, म्हणून त्याला ती वधस्तंभावरची शिक्षा झाली. त्याने ते वधस्तंभावर आपलं शरीर खिळलं
आणि त्याच्या रक्ताद्वारे त्याने तो मांस त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे शुद्ध केलं. होय, तो परत येईल जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतील त्यांना घेण्याकरता. जो स्वर्गात राहतो, आपणासाठी जागा तयार करायला गेला, त्या ठिकाणी तो घ्यायला परत येईल. तुम्हास जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्या लोकांस तो परत घेऊन जाईल. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. घालवूनी पापे आणि दुःखी घोर, घालवूनी पापे आणि दुःखी घोर, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पापमुक्त, आनंदी आनंद झालो पापमुक्त, मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. होय, तो कशासाठी आला होता? इब्री लोकांचे पत्र याचा 2 अध्यायामध्ये नमूद आहे. मुलं देह मांसाची होती. मुलं कशी होती? देह मांसाची होती. जी देवावर विश्वास ठेवणार होती ती देह मांसाची होती, म्हणून ते मांसमय शरीर घेऊन सैतानाला, ज्याचं अधिपत्य होतं मरणावर, त्याला नाहीसे करावे म्हणून तो मांसमय शरीराने या जगात आला. तो वधीला गेला, मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार उठवला गेला. जो त्याचा विश्वास होतो तो तसाच 20वा पावला असेल तो उठवला जाईल, आणि जे जिवंत असतील ते त्याच्या येण्याच्या वेळेस काय होतील? बदलून जातील, क्षणार्धात बदलून जातील. प्रेज द लॉर्ड. होय, आपण आशा धरूया प्रभू येशू येईल तेव्हा आपण बदलून जाऊ. ही आशा राखून परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून स्वतःला प्रीतीमध्ये राखणारे असे असलो पाहिजे. प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये ख्रिस्ताच्या राखणारे आपण असलो पाहिजे. नेहमी त्याची स्तुती आपल्या मुखाने, नेहमी त्याची स्तुती आपल्या मुखाने करणारे असलो पाहिजे, नाही का? नेहमी स्तुतीचे यज्ञ
आपल्या मुखातून ओठांचे फळ असं आपण सादर करणारे असलो पाहिजे. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय की तार छोड़े झनकार, हृदय की तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज, सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं अलंकारा, हर पल सुनाते हैं अलंकारा. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. अतीत जीवन में ज्योति जला दे, तुझ पे लगी है आशा मेरी, अतीत जीवन में ज्योति जला दे, तुझ पे लगी है आशा मेरी. पाप मतन को दूर हटा दे, पाप मतन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी. जीवन के कठिन दुखी क्षणों का जुड़ता से प्रार्थना
क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता, सुंदरशा वेळे करता. होय प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील, स्थिर करशील. आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रार्थना तारण करत्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळे करता, समय करता, की त्याने एक सुंदरशी वेळ संध्या आपणास दिली. आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याची स्तुती जशी आपण केली तसंच वचन सुद्धा ऐकणार आहोत. आणि होय, ते वचनच आपणाला स्थिर करतं, मार्ग दाखवतं, धीर देतं, आपली आत्मिक वृद्धी करतं आणि ख्रिस्ताच्या प्रतिरूपासारखं बनवतं. कारण की देवाचं जे वचन आहे ती पवित्र आत्म्याची तलवार आहे. आज आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहोत, चालत आहोत, वागत आहोत, बोलत आहोत, काम करत आहोत, जे काही काम करत असाल तुम्ही या जगामध्ये. पण या सर्व गोष्टींमधून आपण देवाला संतोष देत आहोत का? जे काही करत आहोत, सुवार्ता करत आहोत, प्रचार करत आहोत, काम करत आहोत, याजक आहोत, संदेष्टे आहोत, कुठे जगामध्ये कामाला आहात, या सर्व परिस्थितीमध्ये काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे काय? देवाला आपल्याविषयी संतोष वाटत आहे का? आपण जे काही करत आहोत, जे जगामध्ये काम करत आहात, देवाची सेवा करत आहात, वचन प्रचार करत आहात, सुवार्ता करत आहात, शिक्षक आहात, कुणी असाल, पण ते प्रभूला पसंत असलेलं, त्याला संतोष देणारं, देवाला संतोष देणारं असं आहे का? आज आपण आपल्या कामाची, आपल्या विश्वासाची परीक्षा केली पाहिजे. कारण की देवाचं वचन सांगतं की काय देव आपल्याविषयी संतुष्ट आहे का? देव त्या लोकांविषयी संतुष्ट नव्हता. जरी ते देवामध्ये होते, देवामध्ये चालत होते, पण देव त्या काही लोकांविषयी संतुष्ट नव्हता असं वचन सांगतं. मग आज आपण जे जीवन जगतो तर आपल्या विश्वासाची आपण परीक्षा केली पाहिजे. आपल्या जीवनाची परीक्षा आपण केली पाहिजे. देवाच्या आत्म्याद्वारे प्रभूला काय पसंत ते पारखून घेणार आणि आपल्या भांडारात साठवणार आहे आपण असलं पाहिजे. कारण जे देवाला संतोष देणारे आहेत ते लोकांतरी घेऊन जाय, ते लोकांतरी घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. आणि तो त्यासाठीच येणार आहे. जे त्याचे निवडलेले आहेत, जे मुद्रित आहेत, त्याच्या वहीत नाम नमूद आहे, ते लोक प्रभू येशू घेऊन जाईल. काय देव आपल्याविषयी संतुष्ट आहे काय? प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे जाऊया. काय देव आपल्या जीवनाविषयी, आपण जे काही करतो, बोलतो, आपण त्यातून देवाला संतोष देणारे असे आहोत का? देव संतोष पावत आहे का आपल्या जीवनातून? आणि देवाला संतुष्टी कशाने होते या आपण पाहूया काही वचनांद्वारे. आमोस याचा 5वा अध्याय 22 ते 24 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. आमोसाचं पुस्तक याचा 5वा अध्याय, आमोसाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. आमोस याचा 5वा अध्याय आणि त्याचं 22 ते 24 वचन काय म्हणतात पहा. तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पिली. काय म्हणतो परमेश्वर?
आमोसाद्वारे जे वचन दिलं त्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांतपणाकडे मी डुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझपासून दूर न्या. तुमच्या विनांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. देवाची इच्छा काय आहे? काय सांगतो परमेश्वर या वचनामध्ये? तुमच्या यज्ञांनी मी संतुष्ट नाही पावत. तुम्ही यज्ञ करता, अर्पण करता आणि परत तसंच जाऊन वागता. देवाला त्या गोष्टी नकोय. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, त्याच्या रक्ताद्वारे शुद्धी केली. त्याला आता कुठूनही अर्पण नकोय, कसलंही अर्पण नकोय. परमेश्वर म्हणतो होम अन्नार्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. देवाला या गोष्टीने संतोष नाही होत. देवाला संतोष देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? जी प्रीती त्याने त्याच्या पुत्राच्या नामात केली, त्या प्रीतीमध्ये राहणं म्हणजे देवाला संतोष देणं होय. पहा, तो म्हणतो की पहा, मला होम व अन्नार्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांतपणाकडे मी डुंकून पाहणार नाही. मी वळून सुद्धा पाहणार नाही त्याच्याकडे. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझपासून दूर न्या. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु आज प्रभूविषयी विश्वास ठेवणारे काय या वचनानुसार वागत आहेत का? या वचनामध्ये जे नमूद केले तसे आहेत का? गाण्याचा गोंगाट, खरेपणा, आत्मिकपणा नाहीये, पण नुसता गोंगाट चालू आहे परमेश्वरासमोर. परमेश्वर तुमच्यापासून ते दूर न्या. तुमच्या विनयांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. जिवंत पाण्याचा जो झरा आहे त्याला सोडून तुम्ही फुटके हौद बांधले, परमेश्वर म्हणतो. होय, तो पाण्याचा झरा जो विश्वास ठेवतो तो त्यातून वाहतो, असं वचन आहे. नदीप्रमाणे वाहतो. जो विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये, तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कार्य करतो. जे देवाला संतोष देणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये ती धार्मिकता, तो न्याय, देवाची संतुष्टी वाहते. आणि होय, परमेश्वर म्हणतो तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या. तुमची शांतपणाकडे मी डुंकून पाहणार नाही. तुमचे होम अन्नार्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. आपण देवाकरता काय करणार आहोत? काय देणार आहोत देवाला? देवाने सर्व निर्मिती केली. पृथ्वी, आकाश, सृष्टी, प्राणी, मनुष्य, प्राणी, पशु सर्वांची निर्मिती त्याने केली शब्दाद्वारे. आणि मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा तयार केला. आणि तो श्वास तुम्ही जो घेता त्या श्वास त्याने आपल्या जीवनामध्ये फुंकला. नाकपुड्यामध्ये मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा बनवलेला असा आहे. मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे असं वचन सांगतं. मग परमेश्वराच्या प्रतिरूपाचा केलेला मनुष्य जो आहे त्याकडून देव काय इच्छितो? काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे का? आज आपण आपल्या विश्वासाची परीक्षा केली पाहिजे. मी इतक्या वर्ष ख्रिस्ती आहे, मी इतक्या वर्ष चर्चला जातो, पण तुमच्या जीवनातून तो ख्रिस्तच दिसत नसेल, इतरांना ती प्रीती मिळत नसेल, तारण मिळत नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये शांती नसेल, तुमच्या जीवनात ती प्रीती नसेल, शांती नसेल, ती फळं नसतील पवित्र आत्म्याची आणि प्रकाशाची फळं, धार्मिकता, सत्यता, चांगुलपणा यात आपण जर नसू तर काय देव आपल्या जीवनाविषयी संतोष पावेल काय? हे मी सांगत नाही, वचन सांगतो. आणि जे देवाला असे संतोष देणार आहेत त्यांची नावं त्याच्या वहीत नमूद होतात आणि तो त्यांना लोकांतरी घेऊन जाईल. होय, पौल सुद्धा गलतीकराच्या पत्रामध्ये काय लिहितो पहा. गलतीकरास पत्र पहिला अध्याय, गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय, गलतीकरास पत्राचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं पहा. आम्ही अगोदर सांगितले तसे आत्ता पुन्हाही सांगतो. पौल सांगतो आम्ही अगोदर सांगितले तसे मी
आत्ताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्या तो उत्कृष्ट असो. मी आता मनुष्यांची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय. काय पाऊल म्हणतो, मी आता मनुष्याची देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय. मी मनुष्यात संतुष्ट कराव्यास पाहतो काय. मी अजून मनुष्यात संतुष्ट कराव्यास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. पौल म्हणतो की मनुष्याची देवाची मी मनधरणी करत आहे काय, मनुष्याला संतुष्ट करत आहे काय. आणि जर मी मनुष्याला संतुष्ट करणारा असतो तर ख्रिस्ताचा दास नसतो. जे देवाचे सेवक आहे, जे प्रभूवर विश्वास ठेवणार आहे, ते मनुष्याला संतोष देणारे म्हणून नाही तर प्रभूला संतोष पावणारे, प्रभूला संतुष्ट करणारे, देवाला संतोष देणारं आपलं जीवन असलं पाहिजे. तुमचं बोलणं, तुमचं देणं, जे काही तुम्ही देत आहात, मग ते कुठेही असू द्या, मदत करत आहात, एक सांत्वनपर शब्द जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःखी मनुष्याच्या जीवनात देत असाल, ते सुद्धा परमेश्वराला संतोष देणारे असले पाहिजे. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने तुझा देव परमेश्वराच्यावर प्रीती कर. कारण परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे तुमची आमची अंतःकरण तो पारखतो. देणाऱ्याचे हात नाही पाहत तो, त्याच्या आत्म्याद्वारे त्याचं अंतःकरण मन तपासतो. बोल मधुर असतील पण मनात कटुत्व असेल ती दुष्टता होय. गलती करायच्या पत्रामध्ये पौल लिहितो, मनुष्यांची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय. आपण एकमेकांना संतुष्ट करण्याकरता ख्रिस्ती जीवन जगणारे नसलो पाहिजे. पाळकाला, घरात, म्हणजे बायकोने नवऱ्याला संतुष्ट करण्याकरता तसं नाही, पूर्ण मनाने जीवाने एक निष्ठ प्रीती करणारे आपण असलो पाहिजे. एखादं चुकलं तर प्रीतीद्वारे त्याला पांघरून घालणारे आपण असलो पाहिजे. जशी ख्रिस्ताने वधस्तंभावर क्षमा केली ती क्षमा आपल्याही जीवनात असली पाहिजे. फक्त क्षमा आपल्यालाच घ्यायची, दुसऱ्याला नाही असं कसं, नाही का. आपण चुकलो की देवाकडे क्षमा मागायची, आस्था धरायची, उपास पकडायचे, आणि दुसऱ्याने चुकलं की त्याला सोडायचं नाही, त्याला सोडणार नाही, योग्य नाही, नाही का. फक्त क्षमा तुम्हालाच हवी आहे का, नाही. तुम्हाला जशी क्षमा केली वचन सांगत तसं तुम्ही इतरांना क्षमा करा. जो दया करणार नाही त्याचा न्याय दये वाचून होईल, याकोब सांगतो. कारण की दया न्यायावर प्रतिष्ठा मिरविते. दया काय करते, न्यायावर प्रतिष्ठा मिरविते. ज्याने अधिक सोडलं दुसऱ्यांचं त्याचं अधिक सोडण्यात येईल. मनुष्याला संतुष्ट करण्याकरता नाही तर आपलं जीवन देवाला संतोष देणारे असलं पाहिजे. म्हणून आज आपण विश्वासाची परीक्षा केली पाहिजे आपल्या स्वतःच्या. काय देव माझ्या वागण्याविषयी, बोलण्याविषयी, माझ्या जीवनाविषयी संतोष पावलेला असा आहे का, तो संतुष्ट आहे का. मी देवाला संतोष देणारी भक्ती, कृती, वागणूक करत आहे का. प्रेज द लॉर्ड. करिंथकराचे दुसऱ्या पत्रामध्ये वचन काय सांगतं पहा. करिंथकराचे दुसरे पत्र, करिंथकराचे दुसरे पत्र 9 अध्याय 7 वचन. हे वचन सर्वांना ठाऊक आहे. सर्व प्रकारची कृपा मजवर विपुल होऊन, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविले, 7 वचन सांगतं, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. मग ते दान असू द्या, तुमचे शब्द असू द्या, तुमची कृती असू द्या, ती संतोष पहा, संतोष रहित नाही पहा, ती संतोषयुक्त असली पाहिजे. संतोषाने बोलणारे, संतोषाने देणारे, संतोषाने भक्ती करणारे, संतोषाने ख्रिस्ती विश्वासात राहणारे बना. 5 भाकरी 2 मसाळे आहेत का, संतोष माना, धन्यवाद द्या देवाला. छोटस अल्प जीवन आहे तुमच्याकडं, छोटासा विश्वास असेल मोहरीच्या दाण्या एवढा, पण त्यातून देवाला संतोष झाला पाहिजे, तुम्ही संतुष्ट असला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये. वरच्या मनाने जगणं, वरवर वागणं नाही का, फक्त शब्दसह प्रेम करणं,
जा प्रभू तुझं भलं करो. एखादा भाऊ थंडीने कुडकुडत असेल, वचन सांगतं, तो प्रभू तुझं भलं करो असं म्हणणं नाही. तर प्रीती ही कार्याद्वारे दिसली पाहिजे. विश्वास हा कार्याद्वारे दिसला पाहिजे. संतोष सहित भक्ती, सुभक्ती करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. जर तुम्ही ठरवलंय नाही मला माझ्याकडे एवढंच देऊ शकतो मी, मग ते दान असू द्या, मदत असू द्या, तुमच्या मनातले शब्द नाही मी एवढंच बोलू शकतो फोनवरती असं ते, हो तेवढंच बोला, पण ते संतोषाने करणारे म्हणा. अशा गोष्टीने देव संतोष पावतो. तुम्ही कंटाळलेले आहात, थकलेले आहात, मग उगाच आपलं दुःखाने क्लेशाने ओढून नेल्यासारखं जीवन जगू नका. संतोषाने, आनंदाने देवाला संतोष देणारे बना. देवाला कुठल्या गोष्टीने संतोष होते ते शोधा वचनामध्ये, तसं जगा. मनुष्याला तोंड देखले वागू नका. कोणी श्रीमंताला, मला वचन आठवून सांगतो, आता मी ते वचन संदेशामध्ये नव्हतं पण आठवलं, प्रभू येशू मध्ये आलं, सांगतो मी तुम्हाला. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे पहा. पहिले हे वचन कंप्लीट करूया. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये. जरूर पडते, भाऊ आलाय खूप दिवसाने, करायची मदत म्हणून करा असं नाही. संतोषाने, वच्या मनाने नाही. त्यापेक्षा देऊ नका, करू नका त्या गोष्टी, कारण त्यातून काही फळ येणार नाहीये. देवाला संतोष देणार आपलं जीवन असलं पाहिजे. काय आज आपल्या जीवनाविषयी देव संतुष्ट आहे काय? आपण किती वर्ष प्रभू विश्वास ठेवत आहोत, किती वर्ष एखाद्याच्या शेजारी राहत आहोत, काय पण ती प्रीती करणारे आहोत का? शेजारी फक्त आपल्या शेजारी राहतात ते असे नाही, तर जिथे जिथे तुम्ही काम करता, जिथे जाता, जिथे प्रवास करता, जो शेजारी बसलाय त्यावर आपली प्रीती जशी देवाने ख्रिस्तामध्ये केली तसे करणारे आपण असलो पाहिजे. संतोषाने जीवन जगा. तुमच्याकडे आहे, अल्प आहे, त्यात संतोष माना आणि देवाला संतुष्ट करणारे असे बना. मनुष्याला संतुष्ट करणारे बनू नका. किती नवऱ्याची संतुष्ट केली तर नवरा संतुष्ट होणार नाही. नवऱ्याने बायकोची किती संतुष्ट केली ती पण संतुष्ट होणार नाही. तर प्रीतीने एकमेकांच्या चुका प्रीतीने झाकणारे, प्रभू येशूच्या आत्म्यात ऐक्य राखणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. याकोबाच्या पत्रातलं जे वचन आठवलं होतं ते पहा काय लिहिलं याकोबाने. आणि खूप सुंदर वचन आहे आणि फार महत्वाचं आहे. याकोबाचे पत्र 2 अध्याय 1 वचन. ते आलं होतं, आठवलं मला म्हणून सांगत आहे. संदेशामध्ये लिहिलेलं वचन नव्हतं मी नमूद केलेलं. काय लिहिलं पहा, श्रीमंत व गरीब यांची वागणूक. श्रीमंत आणि गरीब यांची वागणूक कशी करावी हे प्रभू येशूने नमूद केलेलं आहे. पहिलं वचन काय सांगतं, याकोबाचे पत्राचं 2 अध्याय 1 वचन, माझ्या बंधूंनो गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याचवर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हामध्ये तोंड पाहून वागणे असू नये. काय लिहिलं याकोबाने, जे प्रभू येशू गौरवशाली विश्वास ठेवतात त्यांचं जीवन तोंड पाहून वागणं असू नये. एकमेकाला संतुष्ट करण्याकरता नाही, तर देव जो त्याच्या आत्म्यातले अंतःकरण पारखतो तो संतोष पावा. खरेपणाने, पक्षपात न करणारे, भेदभाव न करणारे. हा भेदभाव म्हणजे हा श्रीमंत आहे, हा उच्च आहे, तो गरीब आहे, तो नीच असं नाही, तर देवाला संतुष्ट देणारे, संतोष देणारे आपण असलो पाहिजे. तोंड पाहून वागणे बरे नाही. कोणाचं बरं नाही, तर जे प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात तोंड पाहून वागणं बरं नाहीये. ते काय आहे बघा, देवाचं भय बाळगा. देव या गोष्टी संतोष पावत नाही, त्याला फार या गोष्टींचा राग येतो. जे पक्षपात करत असतात, हा माझ्या जवळचा आहे, हा मला प्रिय आहे म्हणून त्यालाच मदत करेल. पहा इथं वचन काय सांगतं, तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजावर प्रीती कर. या शास्त्र लेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्ण पाळिता तर बरे करिता. याकोब म्हणतो तुम्ही हा नियम पाळता तर बरे करता. आणि पुढे जाऊन काय म्हणतो पहा,
परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागता तर पाप करिता. स्पष्ट नमूद आहे. जर तुम्ही तोंड वागून आपलं जीवन जगता, दाखवायचं मग चर्चला जाऊन बसायचं, दाखवण्याकरता प्रार्थनेत बसणं, एकमेकांना संतोष पावावा म्हणून जगणं, बायकोला बरं वाटेल म्हणून जगायचं, मनापासून जगायचंच नाही का बरं, पूर्ण प्रीती करायची नाही, पूर्ण शांतीने राहायचं नाही, अर्धवट आध्यात्मिक सुधारणा, अपुरी सुधार व्यवस्था अशी मत्तेमध्ये ख्रिस्तांनी नमूद केलेली आहे. एक दुष्ट आत्मा एखाद्या घरातून निघून जातो नाही का, ख्रिस्त सांगतो तो निघून जातो आणि त्याला राहायला जागा मिळत नाही, तो इकडे तिकडे फिरतो आणि तो परत येऊन पाहतो ते घर साफसूफ केलेलं सुंदर असतं, म्हणून तो काय करतो, तो येतो आणि आपल्याबरोबर 7 दुष्ट आत्मे घेऊन त्या घरात येतो आणि त्या घराची दशा पहिल्यापेक्षा वाईट बनते. ही अपुरी सुधार व्यवस्था आहे. प्रभू येशू मध्ये तुम्ही शुद्ध केलेले आहात तर देवाला संतोष करणारे बना. पहा, तोंड पाहून वागणं बरं नाही. काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे काय, चेक करा विश्वास. करिंथकराचे दुसरे पत्र 9वा अध्याय याचं 21 वचन काय म्हणतं पहा. करिंथकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 21 वचन सुद्धा आपणास 8वा अध्याय, करिंथकरात दुसरे पत्र 8वा अध्याय 21 वचन, 8वा अध्याय 21 वचन, करिंथकराचे दुसरे पत्र काय म्हणतं पहा. कारण प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य त्याची आम्ही काळजी घेत असतो. पौल सांगतो पहा, पौल जो ख्रिस्ताचा प्रकाशाने प्रकाशमान झाला, त्याला निवडण्यात आलं, हनन्याद्वारे त्याला ती प्रार्थना करण्यात आली, त्याचे खापरासारखे डोळे गळून पडले, प्रेषितांची कृत्याच्या 9 अध्यायात नमूद आहे. तो पौल असं लिहितो, कारण प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीने जे मान्य त्याची आम्ही काळजी घेतो. प्रभूला पसंत असलेलं जीवन जगणारे बना, मनुष्यास पसंत असलेलं जीवन जगू नका, कारण की देव आपल्या जीवनातून संतुष्ट पावणार नाही. जे खरेपणाने आत्म्याने जीवन जगतात, प्रार्थनेपुरतच नाही, आपलं सर्व जीवन देवाला समर्पित असं जगतात, देव त्यांच्या जीवनाविषयी संतुष्ट पावलेला असतो. तो संतोष तेव्हा पावतो. प्रार्थनेमध्ये पण तसेच वागता, वैयक्तिक जिथे कुठं असता नेहमी ख्रिस्तामध्ये राहता, प्रीतीमध्ये राहता, शांतीने राहता, खरेपणाने राहता, आपल्या तंबूत प्रीतीने खरेपणाने न्याय करता, त्याविषयी देव संतुष्ट असतो. पहा, होशेयाचं पुस्तक याचं 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं. होशेयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आपण हे वाचू पहिलं. होशे 6वा अध्याय 6वं वचन वाचू. होशे 6वा अध्याय 6वं वचन. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे, होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. काय लिहितो होशे? देवाचं वचन इथे, मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. आता आम्ही यज्ञ करत नाही, कारण की यज्ञपशु अर्पिला गेला प्रभू येशू वधस्तंभावर. यज्ञ करत नसाल पण मोठमोठ्या गोष्टी करू पाहत असाल, देवाकरता धार्मिकता करत असाल, देहाने केलेली निर्माण केलेली धार्मिकता. मी असं केलं देवाकरता, मी चर्च करता असं केलं, मी मंडळांकरता असं केलं, मी त्या सेवा करता असं केलं, ती शून्य धार्मिकता आहे. कारण उजवा हात काय करतो, डाव्या त्याला कळू देऊ नका ख्रिस्त म्हणतो. त्या धार्मिकतेपासून तारण नाही, तुम्हाला तारण दिलेले तुम्ही ठेवलेले विश्वासाद्वारे. ती तुमच्या ठाई योजलेली ख्रिस्तामध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी चांगली कृत्य आहेत की ती तुम्ही केलीच पाहिजे. एकमेकांना मदत, जो मागतो त्याला दिलं पाहिजे, एकमेकांकरता प्रार्थना केली पाहिजे. ती तुमच्या ठाई चांगली कृत्य प्रभू येशूच्या नावामध्ये नेमलेली आहे, ती करावीच लागणार आहे. त्यामुळे धार्मिकता नाही मिळणार. धार्मिकता म्हणजे तो प्रभू येशू, त्याच्यावर विश्वास ठेवणं, ती नीतिमत्वरूपी उरस्थान घातलेले तारणाचा मुकुट, सत्याचा कमरबंद, विश्वासरूपी ढाल, आत्म्याची वचन म्हणजे तलवार आणि शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेले पादुका घालून आपण उभे असलेले असलो पाहिजे. त्या
विश्वासात उभे असलो पाहिजे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. तुमच्या आमच्या जीवनातून आपण ती प्रीती जी देवाने ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनात केली, त्या प्रीतीद्वारे तुमची आमची पाप त्याच्या रक्ताद्वारे धुतली गेली, क्षमा केली, ती दया करणारे आपण असलो पाहिजे. ती प्रीतीद्वारे एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालणारे आपण असलो पाहिजे. ते प्रभू या आत्म्यामध्ये, प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे, शांतीच्या बंधनाने सहनशीलतेने राहणारे आपण असलो पाहिजे. काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे आणि देवाला संतोष देणारेच लोकांतरी घेऊन जातील. प्रभू येशू कोणाला घ्यायला येणार आहे? जे मुद्रित आहे, प्रीतीमध्ये पाया घातलेला आहे, त्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत आहेत, तारू बांधत आहेत. नोहा जसा त्या काळी तारू बांधत होता, तसं बाहेर जण अनेक जण लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. ती परिस्थिती होती त्या काळी. प्रभूने त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. या काळी सुद्धा तशी परिस्थिती असेल तर तुम्ही आज कसे दिसला पाहिजे परमेश्वराला? तुमचं विश्वासरूपी तारू बांधणारे, त्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करणारे, दयेमध्ये जो पाया घातला गेला ख्रिस्ताच्या विश्वासावर, प्रीतीमध्ये, त्यामध्ये तुम्ही असला पाहिजे. नेहमी प्रीतीमध्ये सत्य आणि दया याची माळ जपणारे तुम्ही असला पाहिजे. हे नीतिसूत्र 3 अध्यायामध्ये नमूद आहे. काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे? आणि जर देव संतोष पावला नसेल, आपण ती मुद्रित झालेलं नसेल, प्रीतीच पाया नसेल, मग आपण सार्वकालिक जीवनात जाऊ कसे? तो नेईल कसा? तयारच नसेल. दोघीतली एक उचलली जाईल, वचन सांगतं. लक्षात ठेवा, जागृत राहा, आस्था धरा, पश्चाताप करा, देवाला संतोष देणारं जीवन जगा. मनुष्याला संतोष देणारं जीवन जगू नका. तोंड देखल्या चाकरीने नाही, तोंड देखल्या चाकरीने जीवन जगू नका. प्रभू पाहत आहे. प्रभूला संतोष देणारे जीवन जगा. दयेमध्येच राहा. प्रीती ही सर्वश्रेष्ठ दान आहे, पौल सांगतो. पहा, कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय 22 आणि 23 वचन काय म्हणतं? कलसेकरास पत्र, कलसे याचा 3 अध्याय 22 आणि 23 वचन काय म्हणतं पहा. दासांनो, मग ते कोणी दास असू दे, प्रभूचे दास असू दे, जगातल्या कामातले दास असू दे, व्यवहारित्या तुमचे धनी असू द्या, तुमचे मालक असतील, अधिकारी असतील, देवाचं वचन काय सांगतं पहा. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारित्या धनाच्या आज्ञा माना. फिनिश्ड वचन सांगतं, फिनिश्ड. याच्या पलीकडे आली पलीकडे काहीच नाही. माना म्हणजे माना. आज्ञा आहे, माना. मनुष्याच्या संतोषविणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका. पहा वचन काय सांगतं. मनुष्यांच्या संतोषविणाऱ्या तोंड देखल्या चाकरीने. तोंड देखली चाकरी म्हणजे वेळ कधी संपतोय? तोंड देखलं दाखवण्यापुरतं काम करणं, दाखवण्याकरता प्रार्थना करणं, दाखवण्याकरता बसणं. आत्मा दुसरीकडे फिरत असतो कुठेतरी, नाही का? डोक्यात अनेक प्रकारचे विचार असतात, प्रार्थना करतात, शंका घेतात, दोन मनाचं असणं. काय सांगतं? मनुष्याला संतोषणाऱ्या नोकरांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून त्याला मान द्या. भय कोणाचं धरा? प्रभू येशूचं. मनुष्याचं नका धरू, प्रभू येशूचं भय धरून त्याची आज्ञा ख्रिस्ताची म्हणून माना. तुम्ही बाहेर कुठं काम करत असाल, एखाद्याचं काम करत असाल, तुमचे वैयक्तिक बिझनेस असतील, तुम्ही प्रोफेशनल बिझनेसमॅन असाल, तुम्ही कामाला असाल, तुम्ही देवाचे सेवक असाल, याजक असाल, संदेष्टे असाल, वडीलधारी असाल, तर प्रभूला मान देणारे, त्याचे भय बाळगणारे आणि आज्ञा पालन करणारे बना. प्रेज द लॉर्ड. आणि 23 वचन काय म्हणतं? आणि जे काही तुम्ही करीता ते मनुष्यांसाठी म्हणून नका. मी याच्यासाठी हे केलं, तसं नाही. मनुष्यांसाठी म्हणून करू नका. मी माझ्या मालकाची आज्ञा प्रभू येशूसाठी मानत आहे. या मनाने, या सालस मनाने करा. कोणाला मदत करताय? मी प्रभू येशूसाठी करताय.
कारण ख्रिस्त म्हणला पहा, न्यायाच्या दिवशी काय होईल, शेरडं आणि मेंढरं वेगळे केले जातील. मी दवाखान्यात होतो, मी बंदीशाळेत होतो, मी भुकेला होतो, तानेला होतो. जे तुम्ही गरीबला गरीब व्यक्तीसाठी केलेलं आहे, बंधूसाठी केलं, ते मस्साठी केलं, ख्रिस्त म्हणतो. वचन सांगतं, आणि जे काही तुम्ही करीता ते मनुष्यांसाठी म्हणून नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. जीवे भावे, तुमच्या भावना, तुमच्या जीवातून निघणाऱ्या भावना, तुमचा आत्मा, सर्व काही कसं असलं पाहिजे, एक असलं पाहिजे. एक विचार, एक आत्म्यामध्ये एकीकरण करणारे तुम्ही असला पाहिजे. 24 वचन काय म्हणतं पहा, प्रभूपासून वचन रूप प्रतिफळ तुम्हास मिळेल, तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा. हेच वचन इपिस्करास पत्रामध्ये पण आहे. लक्षात ठेवा, वचन फळ कोणापासून मिळणार, प्रतिफळ प्रभू येशूपासून मिळणार आहे. तो न कोमजणारा हार तुम्हास देणार आहे, ते सार्वकालिक जीवन देणार आहे. त्यासाठी जगा, त्यासाठी सालस मनाने ज्या व्यवहारित धनी आहे त्याच्या अधीन राहा. जे सेवक आहेत त्याने प्रभूच्या अधीन राहा. मंडळी करता करता म्हणून करू नका, प्रभूसाठी सेवा करणारे बना. परमेश्वर संतोष पावेल, प्रभू येशू आपल्या जीवनातून संतोष पावेल असं जीवन जगा. कारण देवाचं वचन सांगतं, देवाला संतुष्टणारे बना. देव त्या काही लोकांवर बाबतीत संतुष्ट नव्हता, म्हणून मत्तेमध्ये ख्रिस्त म्हणतो, बोललेले बहुत, निवडलेले थोडके आहे. का? कारण की ते निवडलेले कोण आहेत, जे देवाचं पाचारण शोधतील, निवडणूक शोधतील, पवित्र आत्म्यानुसार चालतील, वचनानुसार कृती करतील आणि नेहमी देवाला संतोष देणारे असतील, चिंतन करणारे असतील, देवाचं भय धरणारे असतील, त्यांचीच नावं त्याच्या वहीत नमूद आहे. आणि जे देवाला संतोष देणार आहे ते लोकांतरी घेऊन जाईल, प्रभू येशू येईल तेव्हा. पहा, कोरिन्थीकराचे पहिले पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. इस्रायल लोकांचा इतिहास म्हणजे जे अरण्यातून प्रवास, वतन, ते सर्व गोष्टी, तो इतिहास. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. 3 ते 5 काय वचन सांगतं, ऐकूया आपण. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्लं. त्यावेळेस काय झालं, त्यांनी काय घेतलेलं नव्हतं. अरण्यातून प्रवास करत असताना लावे पक्षी, मन्ना परमेश्वराने त्यांच्या मागणीनुसार दिला. एकच आध्यात्मिक अन्न खाल्लं त्यांनी, वेगवेगळं खाल्लं नव्हतं, नाही का. एकच आध्यात्मिक अन्न खाल्लं. आज सुद्धा अनेक मंडळ आहेत, अनेक चर्चेस आहेत, पण ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यातूनच घेतात, खातात, पितात. पण विचार अनेक आहेत, पंथ अनेक आहेत. काय ती एकी आहे, विचार आहे. एका घरात अनेक माणसं राहतात, पण ते प्रीतीमध्ये ऐक्य राखणारे आहात, ख्रिस्ताच्या आत्म्यात ऐक्य राखणारे आहात का? प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचाराने वागत आहे. तोंड देखली चाकरी करतात, तोंड देखले काय घरात राहतात, एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आहात. ते ऐक्य राखणारे आपण आहोत, आज्ञापालन करणारे आहोत. पहा वचन काय सांगतं. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. त्यांच्या मागून चालणारा पाऊल काय म्हणतो, तो ख्रिस्त खडक होता. तुम्हाला आठवत असेल, वचन सांगतं की परमेश्वर चिडला होता मोशेवर. त्यांनी फक्त आज्ञा करायला लावली ती दुसऱ्या वेळेस खडकाला, पण तो खडकावर काठी मारून म्हणाला, अहो बंडकरांनो, तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढावे काय? आणि परमेश्वर म्हणला, माझं पावित्र तुला इस्रायल लोकांसमोर राखलं नाहीस, म्हणून जे वतन मी करून देणार आहे त्यात तू जाणार नाही, तू बाहेरून फाशील. मग अनुवादाच्या अध्यायात तुम्ही वाचाल, मोशेला डोंगरावर घेऊन गेला परमेश्वर आणि लांबून त्यांनी वतन पाहिलं, पण तो नगरात गेला नाही. त्या आपणही त्या नगरात जाणार नाही जर आपण असं पावित्र राखत नाही, देवाला संतोष देणारे जीवन जगत नाही, प्रभू येशू माहित असताना त्यानुसार कृती केलं नाही, तोड देखलं वागत आहोत, देवाला संतोष देणारे जीवन जगत नाही, तर आपण काय वतनात जाऊ शकतो? देवाच्या सार्वकालिक जीवनात जाऊ शकतो?
आज आपलं विश्वासाची परीक्षा करा. देवाचं वचन पुढं जाऊन काय सांगतं पा पौल कोरिंथीकरांचे पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचन आपण वाचत होतो. त्यातलं 4 वाचलं. 5 वचन काय म्हणतं, तरी त्यातील बहुतेक लोकांशी देव संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ते एकच आध्यात्मिक अन्न खात होते, एकच आध्यात्मिक खडकातून पाणी पित होते. आज ते खाणं आणि पिणं कशाविषयी बोध करत आहे? ख्रिस्ताची समर्पित भाकर, ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्ताचं रक्त तुम्ही खात आहात, पित आहात, पण तुमच्यामध्ये पवित्रकरण होत आहे, पण तुम्ही राखत नाही आहात. तोंड देखलं जीवन जगत आहात एकमेकांसंगती. काय मग देव तुमच्या आमच्याविषयी संतुष्ट असेल काय? असेल काय? विचारा स्वतःला. प्रभुवचनाविषयी पौल काय लिहितो, जो त्या शरीराला रक्ताला अनुलक्षून खातो तो दोषी ठरतो. आणि म्हणून बरेच जण आजारी आहेत, बरेच जण निजले आहेत, झोपले आहेत. दंड, त्या न्यायाच्या दिवशी दंड होऊन म्हणजे आज दंड आहे, होत आहे त्यांना, असं पौल लिहितो. लक्षात ठेवा, देवाला संतोष देणारे जीवन जगणारे बना. देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. ते एकच आध्यात्मिक अन्न खाल्लं, एकच आध्यात्मिक खडकातून पिले, तरी त्यांच्यातील बऱ्याच लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता. आज ती आत्मिक सेवा दिलेली आहे, चर्चला जात आहात, वचनाचं वर्तन करणारे नसाल तर देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट असेल काय? प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. देवाला संतोष देणारे जीवन जगलं पाहिजे. फर्स्ट थेसलोनिकरांस पहिले, शेवटचे काही वचन वाचूया. थेसलोनिकरांस पहिले पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. फर्स्ट थेसलोनिकरांस पहिले पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. आपल्या मिशनरी कामाचे पौल समर्थन करतो असा मथळा आहे. यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं, तर आता सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपून देणे देवाला पसंत वाटल्यावर आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरणे पारखणारा देव खुश होईल असे बोलतो. काय सांगितले पहा, पौल काय लिहितो? पौल लिहितो, तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपून देणे हे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. पाचारण झालं, निवडणूक झाली, निवडलं परमेश्वराने, त्याच्या आत्म्याद्वारे वचन ज्ञान प्रकटीकरण दिलं म्हणून आम्ही सांगत आहोत. मनुष्याला खुश करण्याकरता नाही सांगत आहे, पौल सांगतो. तर आमची अंतःकरणे पारखणारा देव खुश होईल असं बोलतो. याजक, सेवक, संदेष्टे कसे असले पाहिजे? देवाला संतोष देणारे असले पाहिजे. ख्रिस्तावर भविष्य विश्वास ठेवणारे कसे असले पाहिजे? देवाला संतोष देणारे असले पाहिजे. मनुष्यांना खुश करण्याकरता नाही. मनुष्याला खुश करण्याकरता नाही म्हणजे अपमान करण्यासारखं वागायचं नाहीये. एकमेकांची आज्ञापालन सौम्यतेने, शांतीने, प्रीतीने, सालस मनाने, एका आत्म्यात, एका विश्वासात दृढ असे आपण स्वतःला राखलं पाहिजे. हे वचन सांगतं. तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपून देणे देवाला पसंत वाटलं आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरणे पारखणारा देव हा खुश होईल असे बोलतो. आपलं बोलणं, आपलं बसणं, उठणं, याजक, संदेष्टे, वडीलधारी, सर्व दास यांचं कसं असलं पाहिजे? देवाला संतोष देणार असलं पाहिजे. एकमेकांना खुश करण्याकरता नाही. पौल लिहितो की देवाला पसंत वाटल्यावर आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतःकरणे पारखणारा देव खुश होईल असे बोलतो. 5 वचन काय म्हणतं, आम्ही अर्जवाचे भाषण करीताना कधी आढळलं नाही. अर्जवाचे भाषण म्हणजे विनंती करत बसणं एकमेकांना नाही. आमच्या विनंत्या प्रभू येशूमध्ये पित्याकडे असल्या पाहिजे. वचन सांग, आम्ही अर्जवाचे भाषण करीताना कधी आढळलं नाही हे तुम्हाला माहित आहे. तसेच लोभाने कपट वेश धारण केलेले असे आम्ही कधी आढळलं नाही. देव साक्षी आहे. देव तुमचा आमचा काय आहे? साक्षी आहे. पवित्र आत्म्याद्वारे चेक करतात तुम्ही काय करत आहात, कसे बोलत आहात, कसे वागत आहात, तोंड देखले वागत आहात का पूर्ण जीवी भावे. देव आपल्याला पाहत आहे, मी बोलत आहे, मी कृती करत आहे, ते सर्व देव पाहत आहे त्याच्या आत्म्याने. आणि त्याला संतोष देणारं आपण जीवन जगत असू तर आपली वैत
त्याच्या नावं नमूद आहेत. प्रेज द लॉर्ड. शेवटची 2 वचन वाचून हा संदेश संपूया. देवाला संतोष देणारं जीवन जगा. मनुष्याला संतोष देणारं जीवन नाही, तर देवाला संतोष देणारं जीवन जगणारे असे बना. कारण की जे देवाला संतोष देणारे आहेत तेच उचलले जातील प्रभू येशूच्या नावामध्ये. मलाखी याचा 3रा अध्याय 16 वचन काय म्हणतं? शेवटचे 2 वचन वाचूया. मलाखी याचा 3रा अध्याय 16 वचन. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे, पहा वचन काय नमूद आहे. मलाखी याचा 3रा अध्याय 16 वचन. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. हे परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. प्रेज द लॉर्ड. जे देवाचं भय बाळगतात, एकमेकांस स्तोत्र, गीत, वचन, इपिस्करास पत्रात पाऊल नमूद करतो, तसं त्यांची एक स्मरण वही लिहिण्यात आलेली आहे. त्यांची त्या वहीमध्ये नावं आहेत. जी देवाचं चिंतन करतात, देवाला संतोष देणारी भक्ती करतात, वागतात, त्यांची त्या स्मरण वहीत नावं आहेत. हे मी सांगत नाही, हे वचन सांगतात. काय लिहिले पहा. देवाचं, परमेश्वराचे भय देणारे, त्यांचे नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्याच्या समोर लिहिण्यात आली. 17 वचन सांगतं, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी. पहा, ते येणाऱ्या काळाविषयी वचन बोध करत आहे. कुठल्या काळाविषयी? मी नेमीन तो दिवस, म्हणजे ख्रिस्त जो म्हणतो तो दिवस. ख्रिस्त काय म्हणतो? स्वर्गातील देवदूतास तो दिवस ठाऊक नाही, मलाही तो ठाऊक नाही, स्वर्गातील पित्यास तो दिवस ठाऊक आहे. आणि स्वर्गीय पिता, मलाकी या पुस्तकामध्ये दिलेलं वचन नमूद केलेलं आहे. त्या स्वर्गीय पित्याद्वारे काय लिहिलंय? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील, ते माझे खास पुत्रकन्या होतील, त्यांची स्मारक होतील, असं दुसऱ्या ठिकाणी नमूद आहे. जे देवाला संतोष देणारे, भय देणारे, चिंतन करणारे आहेत. जसा कुणी आपल्या सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो, तसा मी त्यांच्यावर दया करीन. जे दयेमध्ये राहतात, एकमेकांवर प्रीती करतात, देव त्यांच्यावरही दया करेल. प्रेज द लॉर्ड. कारण की जसा बाप तशी पुत्र दिसली पाहिजे. बाप दया करणार आहे तर पुत्रही दया करणारे असले पाहिजे, पुत्रही त्याचे चिंतन करणारे असले पाहिजे. शेवटचं वचन वाचूया. इब्रिलोकांसपत्र 11 अध्याय 5 वचन. इब्रिलोकांसपत्र याचा 11 अध्याय 5 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्र याचा 11 अध्याय 5 वचन. सापडलं. वाचूया आपण. पहा, मरणानुभव म्हणजे हा 2 शब्द आहे, मरण आणि अनुभव. इथं मरणानुभव येऊ नये, मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आलंय. तुम्हामासही मरणाचा, या जगात जीवन आहे तर मरण आहे. आपण विश्रांतीत जाणार आहोत. आणि जर ख्रिस्त उद्या आला तर आपला विश्वास काय सांगतो? आपण बदलून जाऊ. कारण की मरणावर विजय ख्रिस्ताने मिळवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तरी आपण मरणातून जीवनात पार गेलेले आहोत, नाही का? वचन सांगतं, योहानमध्ये नमूद आहे. मग इथं वचन काय सांगतं? मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवित असे. हनोक काय करत होता? देवाला संतोष देणारा असा होता. तो फक्त देवाला संतोष देणारी कामं करत होता. आणि देवाला संतोष देणारी वचन आपण ऐकलेले आहेत आज. काय देव आपल्या जीवनाविषयी संतुष्ट आहे, काय आपलं जीवन देवाला संतोष देणारं आहे. हनोकाविषयी वचन सांगतं, लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की. लोकांतर म्हणजे त्याला नेण्याच्या अगोदर त्याच्याविषयी साक्ष काय झाली? पहा, तो देवाला संतोषवित असे.
देव आपल्या जीवनातून, कृतीतून, बसण्यातून संतुष्ट पावेल असं तो जीवन जगत होता. मग आज देवाचं वचन आपल्याला विचारत आहे, बोध करत आहे, काय आपण देवाला संतोष देणारी भक्ती, कृती, वागणं आज जगत आहोत? देव आपल्या जीवनाशी संतुष्ट आहे तर आपण ख्रिस्तामध्ये उचलले जाऊ. देवाला संतोष देणारे जीवन जगा. न्यायाने नाही, रागाने नाही, द्वेषाने नाही, प्रीतीने जीवन जगा. जशी आपणावर त्याची आपल्या शेजावर प्रीती करा, कारण की देव दयेचा भुकेला आहे. जी प्रीती त्याने पुत्राच्या नामात केली त्या प्रीतीमध्ये स्वतःला राखा. हे वचन सांगतं, वचन नमूद येतं, मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हानोकाला लोकांतरी नेण्यात आले, तो सापडला नाही. तुम्ही आम्ही सुद्धा नरकात सुद्धा सापडणार नाही जर आपण जीवन असं जगत आहोत ख्रिस्ताच्या विश्वासात. कुठेच सापडणार नाही. ख्रिस्ताबरोबर सापडू. कसे सापडू? पाहित वचन सांगतं, तो सापडला नाही कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवीत असे. तुम्ही आम्ही सुद्धा देवाला संतोष देणारी भक्ती, कृती, वागणूक केली पाहिजे. आपला प्रत्येक शब्द त्याला अनुसरून आला पाहिजे. पत्रामध्ये अजून एक वचन, जो भाषणे करतो तो देवाची वचने बोलत आहे असं बोलावं. वार्ता विश्वासाने, पहा, विश्वास वार्तेने, वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. लक्षात ठेवा. चांगला मनुष्य आपल्या भांडारातून चांगले काढतो. आणि जर वाईट येते सारखं राग, तर ते भांडार परमेश्वराकडे समर्पित करा. ख्रिस्ताच्या वचनानुसार ते सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढा. चांगल्या गोष्टी भरा. प्रीती, वचन, प्रार्थना, जीवन बदला. देवाला संतोष देणारं जीवन जगा. जे देवाला संतोषी ते त्याच्या राज्यात असतील. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादाची करो, कार्यान्वित करो. आणि होय, देवाला संतोष देणारं जीवन तो आपल्या जीवनात घडवो. कारण की वचन असंही सांगतं, फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय नमूद आहे, ज्याने ख्रिस्तामध्ये तुमच्या ठाई काम आरंभिलं तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतास नेईल. त्याने ते काम आरंभले तुमच्या आमच्या जीवनात, तो पूर्णतास नेईल. विश्वास ठेवा. समर्पित जीवन जगा. प्रीतीने राहा. काळजी करू नका, चिंता करू नका. देवावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगणारेपणा. ही आपण प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू, सर्वांकरता करू, नंतर प्रभूची प्रार्थना करू, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सभगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या वचनाकरता, बोधाकरता, सहाय्य केलं बोलण्याकरता, वचनाद्वारे उलगडा दिलास आणि प्रत्येक जो ऐकणार आहे त्यांच्या जीवनात तू कार्यान्वित केलेला आहेस. प्रभू मध्ये आम्ही विश्वास ठेवतो आणि धन्यवाद देतो या वेळेकरता. होय, या वचनानुसार आमचं जीवन बदल, आमचं अंतकर, आमच्या मनामध्ये जे काही दुष्ट कल्पना असतील, एकमेकांमध्ये राग असेल, द्वेष असेल, तर आज आम्ही तो प्रभू मध्ये काढून टाकतो. आम्ही क्षमा मागतो त्या गोष्टींची. आज आम्ही आजपर्यंत जर आम्ही असं जीवन जगलोय, वचन सांगतं तसं, एकमेकाचा द्वेष केलाय, रागराग केलाय आणि मनात त्या गाठी बांधून ठेवलेला आहे आणि तुला संतोष देणार न असं जीवन आम्ही जगलोय, तर त्याबद्दल प्रभू येशूच्या आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. त्यांची तू भेट घे. ज्या संशयात आहेत, अंधकाराच्या बंधनात आहेत, सैतानाच्या बंधनात, त्यांची भेट घे आणि त्यांना तू मोकळं कर. होय, आज रात्री येणार असेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न दे. सुंदरसं अन्न खाऊन ते शक्ती सामर्थ्याने तुझ्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जिथे चर्चेसमध्ये संडे स्कूल, चर्चमध्ये जे चर्चेस तयारीमध्ये असतील, जगातले, भारतातले, राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले, प्रभू येशूच्या जन्माविषयी तयारी करत असतील, संडे स्कूल चालू असतील, शाळा आहेत, या सर्वांना तुझ्या हाती देतो. त्यांना देवदूतांच्या पहाऱ्यात राख. त्यांच्या सर्व प्रार्थना विनंती तुझ्याकडे पोहोचाव्यात. त्या प्रार्थना विनंत्या पूर्ण होऊन त्यांच्याकडे याव्यात असं तू कर. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या तू त्यांना दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री,
यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे गरीब आहेत, भुकेले ताणेले आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांची बिलं पैसे मालकाकडे अडकलेत, पीएफचे पैसे अडकलेले आहेत, ज्यांना अनेक नोटिसा येत आहेत, त्या सर्व प्रभू येशूने मिटवल्या जाव्यात. तसेच जे आज या थंडीच्या दिवसामध्ये वयस्कर लोक हात पाय गुडघ्यांनी त्रस्त आहेत वेदनांनी, ते प्रभू येशूमध्ये मोकळ्या कर. ते वेदना सर्व प्रभू येशूनात घालव. ज्यांना छातीत दुखत आहे, ज्यांना बीपीचे त्रास आहेत, विकार आहेत, ते प्रभू येशूमध्ये काढले जावेत. होय, जे बिछानाला खिळलेलं आहे, यातना भोगीत आहेत, कणत आहेत, त्यांच्या यातना कन्न प्रभू येशू तुझ्या कानी पडू दे. ते सर्व प्रभू येशूमध्ये काढलं जावं. तसंच तो प्रार्थना करतो जे सेवा करत आहेत, एनजीओ मध्ये काम करत आहेत, डॉक्टर नर्सेस आहेत, त्यांच्या हाताला आरोग्य दे. होय, त्यांच्या हाताला स्पर्श कर आणि त्याच्याद्वारे तू पीडित व्यक्तीपर्यंत आरोग्य पोहोचू दे. अनेक लोकांची जी बिलं, ज्यांच्याकडे पैसे भरायला हॉस्पिटलला पैसे नाहीत, शाळांचे पैसे भरायला नाहीत, त्यांना तू मदत कर प्रभू येशूच्या नावामध्ये. वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथाश्रमातील अनाथ लोक यांच्या मुखास अन्न पाणी दे. तसेच प्रार्थना करू जे प्रवासामध्ये आहेत रात्रीच्या वेळी, त्यांना सुखरूप घरी पोहोचव. ते सर्व सैतानी घाल्यापासून दूर ठेव. तसेच जे आज प्रियजन गमावलेले आहेत, दुःख क्लेशामध्ये आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशू तू कर. जे आज तुला शोधत आहेत पण त्यांना मार्ग सापडत नाहीये, त्यांची भेट घे. जे अंधकारात आहे त्यांची भेट घे. आणि जो काही प्रभू येशूच्या जन्माचा दिवस आहे त्यांच्या जीवनामध्ये तो ख्रिस्त जन्मला जावा असं तू कर. प्रार्थना करतो मावशी, तिची सुना नातवंड लेकरं आहेत, त्यांच्या कुटुंबाकरता, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रभू येशूचा प्रकाश कार्य करू दे. ते सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून काढून टाक. दैहिक त्रास त्यांच्या जीवनातून प्रभू येशूने काढून टाक. सॅमसनकल दोन्ही लेकरांना तुझ्या देवदूतांच्या पायामध्ये राहा, सामर्थ्यामध्ये राहा. ते जे काही काम करतात, जिथे राहतात, तुझ्या सामर्थ्यामध्ये, प्रीतीमध्ये, अनुशासनामध्ये त्यांना तू राख. आजपर्यंत जसं राखलं इथून पुढे तू राखशील, आमचा विश्वास आहे. ती लेकरं जिथं काम करतात, जिथं शिकतात, त्यांना संरक्षणामध्ये ठेव, प्रीतीमध्ये ठेव आणि जयस्तवाने प्रीतीमध्ये त्यांना तू घेऊन जा. प्रार्थना करतो आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड लेकरं, यांच्या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टींपासून त्यांना दूर कर. ताई दादाच्या प्रवासात आहेत, त्यांना सुखरूप घरी आण. प्रार्थना करतो हिवाळी कुटुंब आहे, त्यांच्या कुटुंबात तुझी शांती, प्रीती, आरोग्य राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी, भीतीदायक गोष्टी त्यांच्या जीवनातून काढून टाक. त्याचे दैहिक त्रास जे काही असतील, जे काही प्रार्थना विनंती करत आहेत अंतःकरण, ते तुझकडे पोहोचू दे. प्रभू येशू त्यांना तू आशीर्वादित कर. त्याचे काही काम करतात त्यातून तुझा गौरव प्रभू येशूनात करून घे. तसेच तू प्रार्थना करतो प्रकाश बोरे, प्रकाश ब्रदर जे आहेत त्यांच्याही कुटुंबामध्ये तुझं आरोग्य राहू दे, प्रीती राहू दे, शांती राहू दे. तिची आई जे काही आजारपणामध्ये आहे, जे काही त्रासामध्ये आहे, होय प्रभू येशू, तू लाजराच्या बाबतीत पण म्हणाला होता, हा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. तदनुसार आमच्या इच्छेने नाही तर तुझ्या इच्छेने होऊ दे. तुझं आरोग्य, शांती, प्रीती, सामर्थ्य त्या सर्वांच्या कुटुंबामध्ये, त्यांची आई प्रकाश ब्रदर, त्यांची मिसेस, त्यांच्या लेकरांमध्ये राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशू या प्रकाशाद्वारे काढ. ते तू प्रार्थना करतो जे भाऊ बहीण ऑनलाईन पाहिला त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुला संतोष देणारं जीवन प्रत्येकाने जगावं असं तू कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात तू पूर्ण केलेल्या आहेत. कारण प्रभू येशू तू म्हणतोस माझ्या नावाने जे काही तुम्ही माझ्याजवळ मागाल ते मी करेन. हे सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्याकडं आम्ही सुपूर्त करतो आणि विश्वास ठेवतो त्या पूर्ण झाल्या आहेत. म्हणून प्रार्थना तर तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे
तसेच तू आमच्याकडून अम्मास सोड आणि अम्मास परीक्षेत आणू नकोस, तर तो अम्मास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आपण प्रीतीत राहा, शांतीत राहा, प्रार्थनेत राहा. सलाम.